प्राध्यापक शिवराज मोठेगावकरांना ताब्यात घेतल्यानंतर त्याचे पडसाद लातूरमध्ये त्यांच्या क्लास बाहेर पाहायला मिळतात। आपण जर भेटलं तर मोठ्या पद्धतीने लातूर पोलिसांनी त्यांच्या क्लास बाहेर पोलीस बंदोबस्त लावलेला आहे आणि आता काही वेळापूर्वी देखील शिवसेना शिंदेगडाच्या कार्यकर्त्यांनी या क्लासवर काळं ऑइल फेकत निषेध व्यक्त केला। जोरदार घोषणाबाजी देखील या कार्यकर्त्यांनी जे आहे ते केल्याचं पाहायला मिळतंय। क्लासेस बाहेरच्या त्यांच्या नावावरती RCC क्लास जे नाव आहे त्या नावावरती काळं ऑइल फेकत निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न जे आहे ते आता शिंदेगडाने केला। काय सांगाल, काळं ऑइल फेकत निषेध करतात? या ठिकाणी 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान ह्या मोठेगावकरांनी त्या ठिकाणी केलेलं आहे, कुलकर्णीने केलेलं आहे, त्या वाघमरेंनी केलेला आहे। याचा निषेध आम्ही 4 दिवसापूर्वीच लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं होतं की आम्ही ह्याच्यावर पूर्ण आम्ही त्या ठिकाणी RCC क्लास त्या ठिकाणी चालू देणार नाही। या ठिकाणी ऑइल मिश्रित शै आम्ही त्या ठिकाणी त्याच्यावर एक आंदोलन म्हणून त्या ठिकाणी निषेध म्हणून त्या ठिकाणी आम्ही फासलेली आहे। खरं म्हणजे त्यांच्या मालमत्तेची चौकशी करा अशा प्रकारची मागणी देखील तुम्ही यावेळी केली। कारण आपण जर पाहिलं की लातूर जिल्ह्यात अगर इतरत्र महाराष्ट्रामध्ये की गरिबांना लुटून, गरीब विद्यार्थ्यांना लुटून संपूर्ण मायाजाळ त्या ठिकाणी जमिनी विकत त्या ठिकाणी कमी किमतीमध्ये अडवणूक करून घेण्याचं काम ह्या मोठेगावकरांनी केलेलं आहे। आपण त्यांची जर चौकशी लावली तर त्या ठिकाणी सर्व प्रकरणं बाहेर त्या ठिकाणी निघतील। एकूणच जर पाहिलं तर मोठं फौजफाटा देखील त्यांच्या क्लास बाहेर लावल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सकाळपासून पोलिसांनी बंदोबस्त जो आहे त्यांच्या क्लास बाहेर लावल्याचं चित्र पाहायला मिळतंय। प्राध्यापक शिवराज मोठेगावकरांना CBIने पुण्यामधून ताब्यात घेतल्यानंतर अशा प्रकारचे पडसाद जे आहेत ते आता लातूरमध्ये देखील उमटायला सुरुवात झाली। अकोल्यामध्ये देखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी शाई फेक करत निषेध व्यक्त केला, तर लातूरमध्ये देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काळं ऑइल फेकत निषेध व्यक्त केला।